हाय, जर तुम्ही बनारस ट्रिप प्लॅन करत आहात, तर ही काही ठिकाणे आहेत, जिकडे तुम्ही फूड ट्राय करू शकता. तर सगळ्यात पहिलं आहे राजू थंडाई घर, जिकडे अप्रतिम आणि व्हरायटीचे थंडाई भेटते. तर थंडाई इज बेसिकली दूध, मलाई आणि रबडी, ड्राय फ्रुट्स टाकून मिक्स असं ड्रिंक बनवतात, जे थोडंसं थंड असतं, पण पियायला एकदमच मस्त लागतं. हे एवढं छान होतं, की क्रीमी पण होतं, थोडं घट्ट होतं आणि त्याच्यामध्ये जे फ्लेवर होते ते अतिशय चांगले होते. मला हे एवढं आवडलं, की मी जायच्या दिवशीसुद्धा इकडे जाऊन थंडाई पिली होती. दुसरं अतिशय छान पेरू विकणारे हे कांका, हे बंगालवरून आलेले आहेत. हे 4 महिने विंटरमध्ये बनारसमध्ये असतात. त्यांचा जो मसाला होता तो खूपच छान होता आणि दरमंगा पॅलेसच्या एक्झॅक्टली खाली दररोज संध्याकाळी ते हा पेरू विकतात. त्यानंतर यूपीचं फेमस फूड बाटी चोखा खाण्यासाठी ह्या प्लेसवरती तुम्ही नक्की येऊ शकता. मंदिरापासून थोडंसं लांब आहे, ऑटो घ्यावी लागते. पण इकडे आल्यावरतीही पूर्वीच्या काळामध्ये जेवण बनवण्यासाठी ज्या काही वस्तू उपयोगात येत होत्या, त्याचं खाली असं प्रदर्शन मांडलेलं आहे. भगवान शंकर काशीमध्ये कसे आले, त्याचा शोही इकडेच होतो. 15-20 मिनिटाचा फ्री शो आहे. तो पण आपण बघू शकतो. इकडे आलात की 1 तास तर लाईन लावावी लागते, पण असं फुल मील तुम्हाला भेटतं. व 3-4 भाज्या, बाटी चोखा, स्टार्टर सगळं फूड अनलिमिटेड आहे. फक्त जर तुम्हाला गोड पदार्थ जास्त आवडला, तर त्यासाठी एक्स्ट्रा पे करावे लागतात. तो एकदाच भेटतो. बाकी ही जागा फोटो काढण्यासाठी अतिशय सुंदर आहे. त्यानंतर आहे सगळीकडे भेटणारा लस्सी आणि रबडी. तर कुठेही खा ही चांगलीच लागते. मला तर खूपच आवडली होती इकडची रबडी. बनारसमध्ये आलो आणि पान नाही खाल्लं, तर काय ट्राय केलं? असं बोलणारे जे लोकं होते, त्यांसाठी माझं पर्सनल मत असं आहे, की मला हे पान तेवढं आवडलं नाही किंवा मे बी मी पान तसंही रेग्युलर खात नाही किंवा त्याची एवढी फॅन नाही आहे. त्यामुळे कदाचित असू शकेल. तर हे तुम्ही ठरवा. त्यानंतर काशी चाट भंडार हे खूप फेमस आहे आणि ते इतकी गर्दी असते, की आरडाओरडा चालू असतो. तर मला वाटलं, की लेट्स ट्राय. तर हे नॉर्मल चाटसारखंच होतं. नंतर स्वीटमध्ये जिलेबी, जी सगळीकडे अवेलेबल आहे. कुठेही तुम्ही ट्राय करू शकता. यांची जिलेबी खूप जास्त गोड नसते आणि हलकी-हलकी क्रिस्पी पण असते. तर मला तर खूप आवडली ही. सँडविचची खूप आठवण झाली होती मला, म्हणून मी एका कॅफेमध्ये गेली आणि त्यांना स्पेसिफिकली विचारलं, की तुमच्या सँडविचमध्ये बटाटा तर नाही ना? कारण प्रत्येक चाटमध्ये बटाटा खाऊन मला कंटाळा आला होता. तर यांनी खूप छान सँडविच बनवलं होतं आणि त्याच कॅफेमध्ये, क्यूट कॅफेमध्ये असे व्हेजिटेबल भजी पण त्यांनी मस्त बनवले होते. तर चाटबद्दल एक गोष्ट मला इकडे आल्यावर कळाली, की जे मसाला असतो त्याच्या आतमधला बटाट्याची भाजी ती सेम असते. बाकी गोड चटणी, तिखट चटणी आणि दही टाकून ते वेगवेगळे चाट बनवतात. हा होता बाटी चाट, जो की मला एवढा काही खास वाटला नाही. ते दररोज संध्याकाळी ह्या ठिकाणी भेळ बनवत होते. तर सुरुवातीला मला वाटलं, की एवढी चांगली भेळ नसेल, पण जेव्हा मी खाल्ली तेव्हा मला वाटलं, की हां, ही जी माझ्या गावाला भेटते तशीच ओली भेळ आहे. सकाळ-सकाळी इडली, डोसा खाण्याची इतकी सवय आहे, तर मी हे दुकान शेवटी शोधूनच काढलं आणि इकडे मी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट केला. त्यांच्याकडे सगळं काही अवेलेबल आहे आणि मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे मला बिलकुल न आवडलेलं विंटर स्पेशल मलयो याचा तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा.